दरम्यान नाशिकमधून आत्ताच एक बातमी हाती येते। नाशिकच्या अशोक स्तंभ परिसरातील कालिका मंदिरात चोरी झाली। देवीचा सोन्याचा मुकुट आणि इतर चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचं समजते। प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रांजल, काय अधिक तपशील आहे? दीपक, अशोक स्तंभ परिसरातील तांबटलेन हा जो गल्ली म्हणतात त्याला तांबटलेन, इथे ही चोरी झालेली आहे। जवळपास या जी कालिका देवी आहेत इथे चांदीचा मुकुट, सोन्याचा मुकुट, चांदीचे दागिने आणि चोरट्यांनी जी दानपेटी आहे ती देखील फोडण्याचा प्रयत्न केल्याचं सध्या कळत आहेत। पोलीस सध्या तिथे घटनास्थळी दाखल झालेले आहेत, ते सर्व माहिती घेत आहेत। आज पहाटे ही घटना झालेली असा अंदाज वर्तवला जातोय। परिसरातील नागरिक आणि मंदिराचे पुजारी जेव्हा पहाटे मंदिरात गेले तेव्हा त्यांना हे सगळं लक्षात आलं आणि त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली। सध्या तरी हा एकूण जो आहे देवीचे दागिने आणि इतर जे पैसे गेल्याचं कळत आहे, हा एकूण किती आहे ते सांगणं सध्या अवघड आहे। पण मात्र सध्या पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आणि ते पुढील तपास सुरू आहे।